जगाला मानवतेचा संदेश देणारे व दया, क्षमा, संयम, परमादर, सहनशीलतेचा मार्ग दाखवणारे इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाणारा ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर ईद ए मिलादुन्नबीचा दिवस हा 16 सप्टेंबर रोजी होता. मात्र 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मुस्लिम समाजाच्या वतीने 16च्या ऐवजी गणेश विसर्जनानंतर 18 सप्टेंबर रोजी ईद ए मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता. मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले होते, तर मुस्लिम समाजाच्या वतीने जातीय सलोख्याचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण करण्यात आले होते. या अनुषंगाने दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. ईद ए मिलादुन्निमित्ताने रिसोड शहरात मुस्लिम बांधवाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले गेले. 18 सप्टेंबर रोजी सकाळी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी 11 वाजता शहरातील सर्व मुस्लिम बांधव हे प्रमुख मार्गाने चांदणी चौक, जुनी सराफा लाईन, गुलबावडी, बेंदरवाडी, ब्राह्मण गल्ली, अष्टभुजा देवी चौक, जामा मस्जिद चौक, आसन गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर आंबेडकर चौक या मार्गाने होत धार्मिक गीते, हातात झेंडे, मोहम्मद पैगंबर यांच्या कार्याबद्दलची माहिती देत रस्त्याने चालत जाऊन येथील पठाणपुरा मस्जिद समोरील मैदानात दुपारी 2:30 वाजता समापन झाले. मुस्लिम बांधवांनी आपल्या वरिष्ठ सदस्य चिमुकल्यासह आनंद साजरा केला. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा राखण्यासाठी ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात शहरात मोठा बंदोबस्त चोख तैनात करण्यात आला होता. मिरवणूक समापन नंतर रिसोड शहरातील काही भागात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.